नमस्कार. मी रुपाली मोरेमाने, संचालिका रुघावी काउन्सिलिंग सेंटर. मी आज आपल्याला हे बोलायला आले आहे, काउन्सिलिंग करताना काउन्सिलिंग कोणकोणत्या विषयात आणि किती महत्त्वाची आहे ह्यावर मला नेहमी प्रत्येकाने विचारतात की काउन्सिलिंग कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी केली जाते. जेव्हा आपल्याला चिंता, भय ह्या गोष्टी सतावतात त्यावेळेला आपल्याला काउन्सिलिंगची गरज पडते. करिअर काउन्सिलिंग हा त्यातला एक पार्ट आहे. चाइल्ड काउन्सिलिंग हा एक विषय आहे. पॅरेंट्स काउन्सिलिंग, चाइल्ड पॅरेंट्स काउन्सिलिंग हेही आजच्या काळाची गरज आहे. ह्याचप्रमाणे राग, अतिप्रमाणावर राग येणे किंवा अजिबात राग न येणे यातही काउन्सिलरचा खूप मोठा रोल आहे. त्यानंतर व्यवसायात होणारे सतत मोठमोठ्या प्रमाणातले नफे तोटे या ठिकाणीसुद्धा प्रत्येकाला एका काउन्सिलरची गरज भासते. काही जणांना अपराधीपणाच्या भावनेची खूप मोठी भीती असते. त्यांच्या मनात सतत अपराधी असल्याची भावना असते. ती भावना दूर करणं, त्यांना व्यवसायात पुढे नेणं हे काम करण्यासाठी त्यांना काउन्सिलरची गरज असते. संशयी स्वभाव याच्यावर औषध फक्त एक काउन्सिलर देऊ शकतो आणि त्या संशयीपणाला एक सायंटिफिक रिझन असू शकतं. ह्यावर अभ्यास फक्त एक काउन्सिलर तुमच्यासोबत करू शकतो. दुःखातून बाहेर येणं, प्रचंड मोठ्या प्रमाणात दुःखाचा धक्का बसणं हा सगळ्यांनाच अनुभवायला मिळतो असं नाही, पण काळाने आणि अचानक झालेल्या घाताने एखाद्या व्यक्तीला जेव्हा दुःख हे अतिशय मोठ्या प्रमाणावर येतं तेव्हा त्यांना त्यातून बाहेर पडण्यासाठी, त्यातून योग्य पर्याय निवडण्यासाठी एका मोठ्या गोष्टीची गरज असते आणि तेव्हा त्यांना त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी फक्त एक काउन्सिलर मदत करू शकतो. मानसिक परिस्थितीत सुधार आणण्यासाठी एक काउन्सिलर गरजेचा असतो. कौटुंबिक कलह, नेहमीच कौटुंबाच्या कलहामध्ये सगळेच प्रश्न कुटुंबातच सुटतात असे नाही. त्या ठिकाणी काही वेळेला एक काउन्सिलर तुम्हाला खूप महत्त्वाचं असतं. त्यानंतर प्रेमभंग आजच्या काळाची खूप मोठी गरज आहे. प्रेमभंगामध्ये प्रेमात अयशस्वी झाल्यामुळे जो त्रास आजची पिढी स्वतःला करून घेते, त्या त्रासातून त्यांना बाहेर पडणं, मूव्ह ऑन होणं हेच सांगणं आणि ते मूव्ह ऑन होत असताना आई, वडील, मित्रपरिवार एवढेच नसून एका काउन्सिलरकडून व्यवस्थित स्टेप बाय स्टेप त्या दुःखातनं त्यांना बाहेर काढणं हा एक खूप चांगला आणि खूप महत्त्वाचा रोल काउन्सिलरचा असतो. नातेसंबंधातील ताणतणाव ह्यासाठी सुद्धा एका काउन्सिलरची खूप गरज असते. आत्मविश्वासाची कमतरता, अशी खूप लोकं आहेत ज्यांच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स नाही आहे आणि अशा लोकांना सेल्फ कॉन्फिडन्ससाठी एका काउन्सिलरची खूप गरज पडते. निर्णय क्षमतामध्ये कमी पडणे, भरपूर लोकं आपण आपल्या अवतीभोवती अशी पाहतो जी लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत अशी लोकं आपल्याला पाहायला मिळतात ज्यांच्यामध्ये स्वतःचं मत मांडण्याची क्षमता नसते, स्वतःचा निर्णय घेण्याची क्षमता नसते. अशा वेळेला त्यांच्या व्यक्तिमत्वामधला तो गुण उजाळून पुढे आणण्यासाठी एका चांगल्या काउन्सिलरची गरज असते. परिस्थितीमधले चढ उतार, आर्थिक परिस्थिती असो की कौटुंबिक परिस्थिती असो, ह्यामध्ये जेव्हाही चढउताराची भावना येते त्यातून येणारं नैराश्य, त्यातून आलेलं अपयश आणि ह्या अपयशामुळे आपल्या व्यक्तिमत्वात पडलेला फरक ह्यासाठी एका चांगल्या काउन्सिलरची गरज पडते. मोकळेपणाने जगण्याची भावना मनात येणं, भरपूर लोकांना आपल्याला सतत कुठेतरी प्रेशरमध्ये असल्याची जाणीव असते आणि त्यांना ह्यातून बाहेर काढणं आणि बाहेर काढून मोकळेपणाने आयुष्याचा आनंद घ्यायला शिकवणं ह्यासाठी खूप मोठा रोल हा काउन्सिलरचा असतो. त्याशिवाय जीवनाला अर्थपूर्ण बनवणे, आयुष्यात जीवन हे अर्थपूर्णपणे जगता आलं पाहिजे. आयुष्यात ठरवलेला जो गोल आपण ठरवला आहे त्या गोल अचीव करता आला पाहिजे आणि त्यासाठी आवश्यक आहे ते एक काउन्सिलर. संसारिक समस्या, आजच्या घडीला संसारिक समस्या ह्या कोणाला नाही आहेत. संसारिक समस्या नसून आयुष्य जगणं म्हणजे अगदीच न सांगता कोणालाही कळणारा विषय आहे हा आणि त्यात येणाऱ्या अनेक अडचणी, अनेक समस्या ह्याला उत्तर हे देताना आणि त्या उत्तराला शोधताना एक काउन्सिलर खूप मोठी भूमिका निभावतो. वर्तनाच्या समस्या, भरपूर वर्तनं अशी असतात समाजात, जेव्हा आपण इतरांना पाहतो तेव्हा तुमच्या लक्षात येईल की अशी खूप वर्तनं आहेत जी समाज मान्य नाहीत.
जी समाज मान्यतेच्या बाहेर आहेत. एवढंच काय, अनैतिक असो की नैतिक असो, कोणत्याही वर्तनाला एक असं कारण असणं गरजेचं असतं आणि त्या गोष्टींच्या समस्या अनेक लोकांना भयानक सतावत असतात. अशा ठिकाणी सुद्धा त्यातून त्यांना सावरणं आणि त्यांना त्यातून बाहेर काढणं हा रोल एक काउन्सिलर चांगला करत असतो. आजच्या वाढत्या परिस्थितीमध्ये, आजच्या झालेल्या आधुनिकीकरणामध्ये आणि आजच्या सोशल मीडियाच्या जगामध्ये आपलं मन कोणाजवळ व्यक्त करणं ही आज मोठी समस्या झालेली आहे आणि या समस्येमुळे वाढलेली सुसाईड नोट कमिट करणं ह्या गोष्टी, ह्या सगळ्या थांबवण्यासाठी आपल्याला एका चांगल्या काउन्सिलरला कनेक्ट असणं, आयुष्याच्या बऱ्याच घड्या चांगल्या बसवण्यासाठी आपल्याला योग्य वेळी योग्य समुपदेशन देणारा एक काउन्सिलर सगळ्यांना हवा असतो आणि अशा अनेक गोष्टींसाठी काउन्सिलरची गरज आज महत्त्वाची आहे. आणि फक्त गरजच नाही तर तो फार महत्त्वाचा रोल निभावतो. थोडक्यात सांगायचं झालं ना तर विद्यार्थ्याच्या अभ्यासात त्याच्या अभ्यासाची आणि त्याच्यावर असलेल्या अनेक प्रकारच्या टेन्शन्सची ह्याची तुलना आपण आजच्या घडीला करूसुद्धा शकत नाही. विद्यार्थ्यांना अभ्यासाचं टेन्शन, परीक्षेचं टेन्शन, करिअरसाठी स्वतःला प्रूफ करून दाखवण्याचं टेन्शन, ऑफिसमध्ये बॉसचं टेन्शन, आपल्यासोबतच्या कलिग्सला त्याच्यापेक्षा जास्त अपडेट राहण्याचं टेन्शन, अशी अनंत टेन्शन्स आज आपल्यासोबत फिरत असतात आणि ह्या टेन्शन्समुळे आपल्याला होणाऱ्या ब्लड प्रेशरचं टेन्शन, ह्या सगळ्यासाठी जर व्यवस्थित अभ्यास करून लक्षपूर्वक जर विचार केला तर ह्या सगळ्यामधून बाहेर येण्यासाठी एक काउन्सिलर आणि त्याचा आपल्या आयुष्यातला रोल हा खूप महत्त्वाचा आहे आणि ह्यावर सर्वांनी विचार करून आपल्यासाठी एक योग्य काउन्सिलरकडे जाऊन आपल्या आयुष्यातल्या अनेक व्यवस्थित घड्या बसवण्यासाठी ते करणं खूप महत्त्वपूर्ण आणि गरजेचं आहे. यावर तुम्हाला काय वाटतं मला नक्की कळवा. नमस्कार.